बघा गाईज आम्ही चाललेलो आहे शेतात. बघू शकता. तर हॅलो गाईज, बैलगाडीमध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता काकांनी मला लिफ्ट दिलेली आहे. धन्यवाद काका त्याबद्दल. आणि हा हे बघा माझ्या मागून नागेश आणि ते पण येत आहेत. रोज सकाळी किती वाजता तुम्ही जाता वावरात? सकाळी एक राऊंड झाला 7 वाजता. हा आता सकाळी गेलं, मोटर चालू करून दिली, हा सोलर चालू केलं. आता परत गाडी बैल घेऊन शेतात चालू. हा त्यांना सोयला लावायचं. हा. आणि नंतर हा फवारा आहे इकडं. हा हा. फवारा आहे. हा. नंतर गावामध्ये फवारा हाणायचा. हा मग गावामध्ये फवारा आणून परत शेतात जायचं इकडे. हा. इकडे मोटर बंद करायची हा. आणि मग इकडे जाणार, पुन्हा सोयला लावून घरी घेऊन यायची. हो का? असा तुमचा डेली रुटीन असतो का? आता डिलिव्हरी काम असतं आमचं. धन्यवाद काका तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल. तर गाईज नमस्कार. आता आपण नागेशच्या वावरामध्ये एंट्री करणार आहे. त्याच्या आधी आपल्या ब्लॉगिंग चॅनलला नागेशने हे वावरातलं देशी प्रकारचं बुके देऊन माझं इथं स्वागत केलेलं आहे. धन्यवाद नागेश. आणि आम्हाला खूप छान वाटत आहे. नागेशच्या गावात आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि हा बुके मला खूप छान वाटला. ही नुकतीच गव्हाची लागवड इथे झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला हे पाणी देण्याचं काम. हे बघा गाईस, ते थेंबे थेंबे कसं या गव्हाला हे पाणी पडत आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आता आपण कुठे जाणार आहे? तर आता आपण ऊसाच्या मळ्याकडे वळत आहे. आणि या रस्त्यामध्ये खूप थ्रिल एक्सपिरियन्स मला आलेला आहे. काटेरी झाडं हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. काटेरी झाडं आहेत. इथे कापसाचे मळे आहेत. ऊस आहे, तूर आहे, गहू सुद्धा आहे. तर अशा विविध प्रकारचे धान्य, कडधान्य आणि कापूस हा मॅक्सिमम प्रमाणात मला इथे दिसायला. बघायच तुम्ही बघू शकता हे किती स्ट्रगल आहे. आणि ह्या तुरी हे बघा किती वाढलेल्या आहेत. ह्या आमच्या ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करत आहेत. पण तुम्ही बघू शकता हे आम्ही यांना पार करून समोर जात आहे. तुम्ही बघू शकता नागेशन ते माझ्या समोर गेलेले आहेत, पण ते मला आता दिसत नाही आहेत. इतक्या या तुरी किंवा हे जे झाडं झुडपं आहेत हे वाढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज, नागेशने आम्हाला खूप सिनिक रूट मधून आणलेला आहे. त्याच्यामुळे हे बॉडीला हे आमच्या कुत्र्या चिटकलेले आहेत. तर आम्ही आता हे काढत आहोत. तुम्ही बघू शकता. पण एकाकीच हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आणि असा एक्सपिरियन्स. आणि बघा आता मी ज्या गोष्टीचा ब्लॉग हा आहे म्हणजे नागेशचं शेत, आता त्याच्यात आम्ही एंट्री करत आहे. तुम्ही हे बघू शकता माझ्या मागे. इकडे हे नागेशचं शेत तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये या साईडला हा कापूस आणि इकडे समोर या वाळलेल्या अशा तुरीच्या शेंगा. तर गाईज आता ह्या शेंगा ऑलमोस्ट काढायलाच आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण सिटीमध्ये हे तुरीची डाळ वगैरे असे विकत घेतो, पण यामागची मेहनत आणि यामागचं कष्ट हे शेतकऱ्यांना खरंच किती करावं लागतं तेव्हा आपल्या घरात हे सर्व धान्य येतं. तर त्याबद्दल अगदीच जर तुम्ही खरंच या शेतकरी बांधवांसाठी एक लाईक आणि कमेंट नक्कीच ड्रॉप करा. शेतकरी वर्गातून असाल तर, आणि सिटीमधून असाल तर तुम्ही हा एक्सपिरियन्स एन्जॉय करा. आणि मला हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान वाटत आहे. इकडची संस्कृती, गावाकडची सभ्यता, आणि तुम्ही बघू शकता हे गाव. तर गाईज हे बघा किती उंच उंच असा हा ऊस इथे आहे. आणि या ऊसाच्या मळ्यात आपण आलेलो आहे. आणि तिथे मध्येच एक छोटंसं बोराचं झाड पण आहे. तुम्ही बघू शकता त्याला हे असे बोर लागलेले आहे.
आणि हा उंच असा ऊस तुम्ही इकडे बघू शकता. किती हाईट आहे हाईट तुम्ही बघा, मी पूर्ण माझी स्टिक वरती केलेली आहे आणि हे कंपॅरिझन बघा. हा आमचा नागेश कमीत कमी 6 फुटाचा तर आहे आणि त्याच्या हाताच्या वर आणखी कमीत कमी 3 ते 4 फूट हा ऊस त्याच्या हाताच्या वरतून उंच आहे. म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता की हा ऊस किती उंच झालेला आहे. आणि हे थेट आता आम्ही शेतातून बघा पास होत आहे. इथे आम्हाला हे काटे कुठे लागत आहेत, पण तरी बघा आमचं स्ट्रगल. आणि गाईज हे आमचं तर एक दिवसाचं स्ट्रगल आहे, पण शेतकरी बांधवांचं हे डेलीचं स्ट्रगल आहे. तर नक्कीच आजच्या एक्सपिरियन्समधून मी त्यांना सलाम करतो. गाईज तुम्ही बघू शकता या अशा अवघड रस्त्यातून आम्ही पास होत आहे. बघू शकता हे सगळं क्रॉस करून मी जात आहे आणि माझ्यासाठी तर हा एक न्यू तर गाईज तुम्ही बघू शकता हे ऊसाच्या वावरामध्ये आम्ही हा ऊस तोडत आहे. सागर बघा अशा कसा कटकन ऊस भावाने तोडलेला आहे आणि हा ऊस त्याने मला इथे आणून दिलेला आहे. तर धन्यवाद सागर हा ऊस तोडल्याबद्दल. आणि सागर हा ऊस बघा तुम्ही कसा घेऊन जात आहे आणि खूप छान गाईज. तर गाईज बघा आम्ही आता इथे ऊस तोडलेला आहे आणि आता आम्ही हा ऊस खाणार आहे. तर हे बघा सागर हा ऊस तोडत आहे आणि नागेश पाणी काढण्याची तयारी, म्हणजे आता विहिरीतून. हे बघा सागरने मला हा ऊस ऑफर केलेला आहे. तुम्ही बघू शकता हिरवागार असा ऊस आणि हे वाढे. तर गाईज बघितलं तुम्ही. आणि आता बसून हा ऊस आम्ही तिघे हे बघा खाणार आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमच्यापर्यंत हा गोड ऊस पोहोचवण्यापर्यंत किती कष्ट घ्यावे लागतात आणि ह्या गोड ऊसामागची कडुका आणि ही तुम्हाला आमच्या मार्फत आज बघायला भेटत आहे. तर गाईज खरंच आपण सिटीमध्ये ऊसाचा रस पितो, एन्जॉय करतो उन्हाळ्याच्या दिवसात, पण यामागचे कष्ट आणि यामागच्या शेतकऱ्यांचे जी मेहनत आहे ती आपण कुठेतरी विसरून जातो. तर गाईज तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये एक हार्ट ड्रॉप करा जर तुम्ही खरंच या शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम करत असाल तर. तर गाईज बघा आम्ही ही विहीर बघण्यासाठी विहीर तर बघितलेली आहे, पण तरीही नागेशच्या शेतातील विहीर आहे. तुम्ही बघू शकता यातील हे पाणी आणि ही विहीर अशी सुंदर दृश्य याच्या मागची पण तुम्ही ही बघू शकता. सकाळचा वेळ आहे आणि खूप छान वाटत आहे गाईज. हे बघा सागर शूटिंग काढत आहे, स्नॅप काढत आहे आणि एकाकीच आमच्या तिघांचा पण हा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला आहे. ओके तर गाईज आम्ही आता वावरातली सफारी करून निघालेलो आहे आणि एकाकीच माझा एक्सपिरियन्स हा खूप चांगला होता. तुम्ही बघितलं मध्ये 30-30, 40-40 फुटाचे जे उंच ऊस यांची शेती होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी कपाशी आहे ती तुम्ही बघितली किती उंच कापूस असा होता. तर त्यामधनं जाताना आम्हाला खूप स्ट्रगल करायची गरज पडली, हे तर तुम्ही बघितलंच. आणि गाईज नक्कीच या माध्यमातून, या ब्लॉगच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या या मेहनतीमुळे, या कष्टामुळे आपण जे आहे घरात आज जे काही अन्नधान्य खातो ते यांच्यामुळे आपल्याला मिळते. तर एकाकीच या शेतकरी बांधवांची अशी मेहनत आपल्यासाठी आहे. आपण जे कपडे घालतो त्यासाठी लागणारा कापूस, कॉटन, हे कपडे घातल्यावर तर आपल्याला खूप भारी वाटतं, पण त्यामागची प्रोसेस आणि प्रक्रिया ही किती अवघड असते हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवत आहे. तर शहर आणि गाव यामध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर एकाकीच गावाकडे सुख समाधान, मायाळू लोक आणि शांती असे गावाकडचे आपण म्हणू शकतो की एक चांगले पॉईंट्स आहेत. पण सिटीमध्ये आपण बघू शकतो की
सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आणि गावाकडे थोडं मूलभूत सुविधांसाठी आपला स्ट्रगल असतो. तर अशा प्रकारे गावातला आणि सिटीतला अनुभव मला वाटला. तर तुम्ही पण तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्ही कधी अशी शेती एक्सप्लोअर केली आहे का?